आज सांगलीवाडीतला एक रस्त्याचा विषय मंजुरीसाठी आला होता. त्याचा आम्ही अभ्यास केल्यावर असं कळालं की सांगलीवाडीतील हिंदू स्मशानभूमी जी लोकहिताच्या साठी आहे, जिथे बसण्याची व्यवस्था नाही, जिथे पावसाळ्यात उन्हाळ्यात छत नाही, अशा स्मशानभूमीसाठी 22 लाख रुपये मंजूर झाले होते मागच्या वेळेला. आणि त्या कामाचे पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असताना ती स्मशानभूमी जाणून बुजून तो टेंडर कॅन्सल करण्यात आलं आणि 22 लाखाचा रस्ता न धरता रस्त्यावर रस्ता धरण्याचा प्रकार आज सांगलीवाडीत झाला. त्या रस्त्यावर फक्त 2 घर आहेत. एक आहे तत्कालीन नगरसेवकांचं घर आहे, त्यांच्यासाठी हा 22 लाखाचा रस्ता, आणि त्यांच्या घरासमोरच मोठ्या 3 गल्ल्यात तेवढाच रस्ता आहे आणि तिथं 100 लोकांची वस्ती आहे. तरीही तिथं एकदाही रस्ता न होता आज रस्त्यावर रस्ता करण्याचं काम महापालिकेनं आज सत्ताधाऱ्यांनी याला मंजुरी दिली आणि आमचा विषय हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला. आमचं कोणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. हा सांगलीवाडीसाठी लोकांवर सांगलीवाडीचा होणारा अन्याय आहे आणि हा विषय आज मी मांडला आहे. सांगलीवाडीतल्या लोकांना समजलं पाहिजे. यासाठी जर स्मशानभूमीचं काम होत असताना जिथं रस्त्याची गरज नाही, तिथं एका नगरसेवकाच्या घरासाठी जर हा रस्ता होत असेल तर हे चुकीचं आहे आणि या पद्धतीने आम्ही समर्थन कुठल्याही गोष्टीचं करणार नाही. आज महापौर साहेब म्हणले मी कोणाचाही दबाव घेत नाही, तू पेपर बहुतेक वाचला नसशील, पण मला असं कुठेतरी जाणवलं की चुकीच्या विषयाला महापौर साहेब पाठीशी घालणार नाहीत. मग आज त्यांनी का घातलं तर हे विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि आम्ही भाजपला जो पाठिंबा त्यावेळेला दिला होता तो फक्त चांगल्या कामासाठी, विकासासाठी दिला होता. आज मी जर आज या गोष्टीला पाठिंबा दिला असता तर सांगलीवाडीच्या लोकांच्या भावनाशी खेळ झाला असता. कारण स्मशानभूमीचं काम हे लोकहिताचं काम आहे. एका नगरसेवकाच्या घरासमोरचा रस्ता होण्यासाठी मी कधीच या गोष्टीला पाठिंबा देऊ शकत नाही. मी विरोधाला विरोध करणारा नगरसेवक नाही, मी सांगलीवाडीच्या लोकांच्या हिताचा प्रश्न मांडणारा नगरसेवक आहे. आज तुम्ही सांगलीवाडीत येऊन बघा, स्मशानभूमी उघड्यावर आहे. हजारो लोक तिथं दुःखद घटना घडल्यानंतर येतात, तिथं बसायला जागा नाही, तिथं छत नाही. हे सगळं पूर्ण झालेलं असताना, मंजूर झालेलं असताना आज ते कॅन्सल करून रस्ता करण्याचा मार्ग, बरं रस्ता केला असता तरी पण मान्य केलं असतं. आधी झालेल्या रस्त्यावर रस्ता करण्याचा प्रकार आहे. तर तोच जर स्मशानभूमीचं काम जर खरोखरच गरजेचं नसेल असं वाटत असेल तर रस्ता धरायचा आहे, तर ज्यांच्या घरासमोर गल्ली आहे तिथं 100 घर आहे, तिथं अजून एकदाही रस्ता झाला नाही, तो रस्ता सोडून आज स्वतःच्या घरासमोरचा रस्ता पालकमंत्र्यांचं पत्र आणून विषय मंजूर करण्याचा प्रकार घडत होता आणि तो मी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी सत्तेपुढे काय कोणाचं शानपण चालत नाही असंच या महासभेत दिसलं. आम्ही चुकीच्या गोष्टींना विरोध करणार, मग आम्ही सत्तेला पाठिंबा असू दे किंवा नसू दे.